पावसाची वाट पाहू पाहू थकलं होतं. पाऊस काही यायचं नाव घेत नव्हतं आणि शेतातले कामं पण कमी झाले होते. म्हटलं आता काय करायचं, तर देवदर्शन तरी करून यावं, म्हणजे तिकडून आल्यावर पाऊस तरी येईल. म्हणून आम्ही निघालो आता देवदर्शनाला. तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. देवदर्शनाला जायचं होतं म्हणून आम्ही पहाटे 3ला उठलो. अंघोळी वगैरे केल्या, तयाऱ्या केल्या आणि पॅकिंग तर आदल्या दिवशी सर्व करून ठेवली होती. म्हटलं जायच्या दिवशी गडबड नको व्हायला म्हणून सर्व म्हणजे भरपूर करून ठेवलं होतं. आणि आम्हाला इथून आमच्या गावावरून अकोल्याला जायला वेळ लागत होता आणि तिथून पुढं जायला वेळ लागत होता. म्हणून आम्ही आदल्याच दिवशी अकोल्याला पोहोचलो. तिथून माझ्या ताईची फॅमिली आणि आमची फॅमिली असं निघालो. पहाटेचं वातावरण खरंच खूप चांगलं राहते. रस्त्यानं वाहनं नाही, काही नाही, मस्त मोकळा रस्ता आणि छान असं वातावरण, मन प्रसन्न करून टाकणारं. बघा किती छान वाटत आहे. इकडून तिकडून डोंगराळ भाग दिसत आहे आणि मधातून गाडी चालत आहे. हा जो रस्ता आहे ना, हा पातूरचा आहे. पातूरवरून गेलो आम्ही, तर तिथं हा म्हणजे असा डोंगराळ भाग आहे. तर खूप मस्त वाटते या रस्त्यानं जायला. बघा, तुमच्यासोबत बोलता बोलता औंढा नागनाथ कधी आलं मला कळलं पण नाही. चला तर मग आधी आपण सर्वजण दर्शन करून घेऊया, मग बोलूया. तर मावशी इथं बसलेल्या होत्या. मावशीजवळ पूजेचं सामान वगैरे घेतलं आणि मंदिरामध्ये गेली. तर हे मंदिर माहिती आहे का, हेमाळपंथी मंदिर आहे. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं की इथं श्री संत नामदेव महाराज यांनी कीर्तन केलं होतं, तेही मंदिराच्या पाठीमागं. आता मंदिराच्या पाठीमागंच का, तर प्रत्येकच युगात काही ना काही काड्या करणारे लोक राहतातच. तर त्यावेळेस पण असतील जे श्री संत नामदेव महाराज यांना कीर्तन करायला मनाई करत असतील, पण त्यांना कीर्तन तर करायचंच होतं. मग त्यांनी काय केलं, मंदिराच्या पाठीमागं कीर्तन केलं. नामदेव महाराज यांचं कीर्तन सुरू असताना चक्क मंदिराचं तोंडच फिरलं. असं का बरं झालं, कारण महादेवांनासुद्धा श्री संत नामदेव महाराज यांचं कीर्तन ऐकायचं होतं. नागनाथाचं हे मंदिर भूगर्भात आहे. इथून खाली जावं लागतं आणि हे गोटे जे आहे ना, हे दगडं हे चोपडे आले. आता खूप पुरातन आहे, हेमाळपंथी मंदिर आहे. त्याच्यामुळं याचं बांधकाम पण खूप उत्कृष्ट बांधकाम आहे. आणि आम्ही बघा आता खाली असं वाकून बसत आलो. आणि जातानासुद्धा माहिती आहे का, त्या दोर बांधलेला इकडून तिकडून, त्या दोराला पकडून वरतं जावं लागतं. आम्ही दोघांनी मिळून इथं पूजा केली. त्यांना बेलपत्री जे राहते त्यांना दिली, ती व्हायसाठी मी पण वाहिली. आणि खूप मस्त वाटते आतमध्ये. भूगर्भात जरी असलं तरी वातावरण इतकं छान प्रसन्न वाटते ना मंदिरामध्ये. मी पहिल्यांदाच आली इथं औंढा नागनाथला. आणि औंढा नागनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वं ज्योतिर्लिंग आहे. बघा, मंदिराचं बांधकाम पण किती उत्कृष्ट पद्धतीनं केलेलं आहे. पूर्ण कोरीव आहे, जसं की वरुड अजिंठ्याच्या लेण्या आहेत ना, तिथलं किती छान कोरीव आहेत, तसंच इथलं पण आहे. मंदिराचं बांधकाम खूप मस्त. मी आधी एवढं काढलं नव्हतं. मग पूजा करून वगैरे जेव्हा वरता आले ना, तेव्हा इथलं थोडं शूट केलं. पण ते मला व्यवस्थित काही जमलं नाही. म्हणजे एक धाक होता की पुजारी वगैरे कोणी काही रागवतील का. तिथं लिहून राहते ना की फोटो काढायचे नाही, व्हिडिओ शूटिंग काढायचे नाही, म्हणून कसं तरी भीत का म्हणणं तसं शूट केलं मी. आणि नंतर बाहेर आली तर बघा किती छान अशा दगडाच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत तिथं. खूप चांगलं वाटते जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो ना. आतमध्ये तर आहेच, पण बाहेरचं वातावरण म्हटल्यापेक्षा मंदिर जे बांधकाम आहे मंदिराचं, ते खरंच खूप चांगलं आहे. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.